अहो साहेब, अहो कुठं लक्ष आहे तुमचं? झोपीत आहे काय? अरे अरे अरे, उठा दादा उठा. तुम्हाला कुठं लागलं तर नाही ना? अरे माझं लक्षच नव्हतं, मला माहीतच नाही खाली खड्डा आहे म्हणून. काय भाऊ तुम्ही त्यांची मदत करण्याऐवजी त्यांच्यावर हसताय? हो, शेख चिली सारखं दिवसात स्वप्न पाहणं बंद करा आणि खाली बघून चालत जा. कुणी पडलं तर त्याच्यावर हसायचं नसतं, त्याची मदत करावी लागते. ते ऐकलं नाही का? जैसी करणी वैसी भरणी. जा जा, आपलं काम करा, मला नको शिकू. आले मोठे करणी भरणी आले. राजेश, राजेश, ओ राजेश, मी विचारलेली फाईल कुठे आहे? सर, ती प्रेझेंटेशनची फाईल का? नाही नाही, तुझ्या लग्नाची. अरे तुला एकच काम दिलं होतं ना? हो सर, ती प्रेझेंटेशनची फाईल अजून तयार नाही आहे, पण मी काम करत आहे त्यावर. मी लवकरात लवकर आणून देतो. लवकर म्हणजे कधी? आज डेडलाईन होती ना सबमिशनची, मग आज फाईल रेडी पाहिजे होती. सूरज सर, बॉस तुम्हाला बोलवत आहे. आता मी बॉसला काय उत्तर देणार की आमच्या राजेश साहेबाकडून एक फाईल सुद्धा तयार झाली नाही? सूरज, तुला फाईलमध्ये जे बदल करायला सांगितले होते ते झाले का? सॉरी सर, ते अजून झालं नाही. मला थोडा आणखी वेळ द्या, मी आणून देतो. तुझं नेहमीच आहे, कधी वेळेवर काम का बरं करत नाहीस तू? प्लीज सर, मला एक संधी द्या, मी आणून देतो सर, प्लीज. तुला का बरं कळत नाही? टाइमच्या बाबतीत तू का बरं सिरियस नाहीस? तुला प्रत्येक वेळेस एक दिवस जास्त लागतो कामाला. पगार घेण्यासाठी असं होत नाही कधी पण. तेव्हाच सगळं वेळेवर होतं. वारंवार तेच त्या गोष्ट तुला समजावणं म्हणजे स्वतःचा वेळ खराब करणं आहे. उद्या जर फाईल कंप्लीट भेटली नाही तर परवा ऑफिसला यायचं नाही. जा आता, माझं तोंड काय पाहतोस? तुम्हाला आरसा आणायला म्हटलं होतं ना मी. 5 दिवस झाली, एक काम नाही झालं. मी काय सर्व काम करू का? तुम्हाला सांभाळू, घर सांभाळू, आणि तुमच्याकडून एक काम नाही झालं. अरे बाबा, विसरलो, आता उद्या पाहू. तुम्हाला काही जबाबदारी आहे की नाही? एक दिवस आम्हाला पण विसरून जासाल तुम्ही. बंद कर तुझी किटकिट, पाया पडतो तुझ्या. आणतोस तुझा आरसा एकदाचा. आता हेच राहिलं होतं. एकतर सकाळपासून 7:30 लागली आहे मागं, त्यात त्या बॉसची किटकिट, त्या घरची किटकिट, आणि हा आरसा पण आजच फुटायचा होता. आता घरी जाऊन परत तेच किटकिट किटकिट ऐकावी लागेल. अरे, मी हसत आहे तर माझं प्रतिबिंब हसताना दिसत आहे. मी रागावत आहे तर माझं प्रतिबिंब रागावताना दिसत आहे. कदाचित हे जग पण माझ्या कर्माचंच प्रतिबिंब नसेल ना. सकाळी मी माझ्या ज्युनियरला खूप बोललो, तर माझा बॉस मला खूप बोलला. मी माझ्या बायको आणि मुलांशी चांगलं बोलत नाही, तर ते पण माझ्यांशी चांगलं बोलत नाही. हे जे माझ्यासोबत घडत आहे ते माझ्याच कर्माची तर फळ नसेल ना. बदलावं लागेल, मला स्वतःला बदलावंच लागेल, कारण मी जे करणार तेच माझ्यासोबत होणार. आरसा आणायला गेले होते ना तुम्ही. कुठे आहे आरसा? अरे बायको, त्याचं काय झालं? मी आरसा आणतच होतो की तो माझ्याच्यानं पडला आणि तुटला. आता आरसा उद्या आणला तर जमेल का तुला? अरे बाप्पा, एवढ्या प्रेमानं काय झालं अचानक? आता बायकोशी तर प्रेमानेच बोलावं लागेल ना. आणि सॉरी, मी तुझ्याशी खूप रागाने वागलो. बायको. अरे माझी लाडू, काय करत आहे? अरे वा, किती छान पेंटिंग बनवली तू. मला नाही बोलायचं तुमच्यासोबत. अरे, असं बाबावर रागवता का कोणी? चल, उद्या आपण क्रेयॉन्स घेऊ. थँक्यू बाबा. जग एक आरसा आहे. दिवसभरात जे लोक आपल्याला भेटतात त्याची आपल्यासोबतची वागणूक
ही नेहमी आपल्या वागणुकीला दर्शवत असते. जर कुणाच्या मनात आपल्याविषयी द्वेष किंवा राग अशा भावना आहेत तर त्याचे कारण आपली त्या व्यक्तीसोबतची वाईट वागणूक असू शकते. पण माणूस हा नेहमीच प्रत्येकाशी प्रत्येक परिस्थितीत प्रेमाने वागू शकत नाही. परिस्थितीनुसार माणूस बदलतो. परंतु आपण स्वतःतील क्रोध, द्वेष, ईर्ष्या, घृणा, लोभ या गोष्टीचा त्याग तर करूच शकतो. ही एक गोष्ट आपल्या हातात आहे. आपल्या आतमधील प्रत्येक गोष्टींचा त्याग तर आपण करायलाच पाहिजे. पण असा विचार प्रत्येक लोक करत नाही ना. आणि खूप वेळा आपण चुकीचे नसतो तरी सुद्धा आपल्यालाच हार मानावी लागते. हे पण तर चुकीचे आहे ना. अशा वेळी आपण काय करायला पाहिजे? कधी कधी स्वतःसाठी न जगता दुसऱ्यासाठीही जगायला पाहिजे. आजकालच्या जगात तर फार गोष्टी आहेत ज्यामुळे परस्पर संबंध फक्त गैरसमजामुळे, आपल्या जवळील व्यक्तींच्या चुकीच्या वर्तनामुळे तुटत आहेत. या अशा समाजात काही लोक आहेत जे दुसऱ्यांसाठी जगतात, ज्यांचं मन दुसऱ्यांसाठी दुखतं. कर्म नैव हि संसिद्धम आस्थिता जनकादय लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि यद्यदाचरति श्रेष्ठ तद्देवेतरो जन स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. पण असं समाजासाठी जगल्यावर आपल्याला काय भेटणार? असे तर खूप लोक येऊन गेले जे समाजासाठी जगले, पण समाजाने त्यांना काय दिलं? उलट त्यांनाच नावे ठेवली. तू नेहमी गोष्टींना नकारार्थीरित्या पाहतो. आता तू एकदा सिद्धार्थशी भेट आणि त्याला समज. झाली राव एकदाची मीटिंग. अरे हो यार, मला तर खूप टेन्शन आलं होतं. काय होणार, कसं होणार. पण चांगलं झालं एकदाचं प्रेझेंटेशन. हो ना, आता मस्तपैकी आपण फिरायला जाऊ. तू विश्वासला सांग, मी पण गार्गीला सांगतो. या वीकमध्ये आपण गोवा फिरायला जाऊ. हो यार, खूप छान आयडिया. आपण जाऊया. मस्त रिसॉर्टची तिकीट बुक करू. मी विमानाची तिकीट बुक करून घेतो, तू पबची तिकीट बुक कर. मस्त जाऊन एन्जॉय करू आणि सगळा स्ट्रेस संपवून टाकू. गार्गी पण खूप दिवसाची म्हणत होती जाऊ कुठेतरी आपण फिरायला. मला तर आजच गोव्याचा किनारा दिसतोय यार. पण या सगळ्यात खर्च खूप होईल राव. अरे काय होतं, आपण कमवतोय कशासाठी? आयुष्य जगण्यासाठीच ना. मग कशाला पैशाचा विचार करतोय यार. हो यार, ते पण आहेच. अरे ती बघ लहान मुलगी एकटीच रडते रस्त्यावर. बहुतेक ती हरवली असेल. चल आपण तिला जाऊन विचारू. हो हो, चल पटकन. किती घाबरली आहे ती. चल जाऊन विचारू आपण तिला काय झालंय. बाळा रडू नकोस. काय झालं आम्हाला सांग. तू हरवली आहेस का? नाव काय तुझं?